अजितदादा पवार यांच्यामुळे शिवसेनेची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीमध्ये बसून बाहेर आल्यानंतर मळमळ होते अशा टीका सेनेच्या मंत्र्यांनी केल्या होत्या। आता अजितदादा पवारांना हे सर्व शांतपणे ऐकावं लागलं होतं, पण वेळ येताच दादांनी गुगली टाकली आहे। महायुतीत आपलं महत्त्व त्यांनी दाखवून दिलंय। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। सत्ता स्थापनेत दादांची आघाडी, शिंदेंची पिछाडी। दादांच्या गुगलीवर शिंदे बोल्ड। दादांच्या खिळीनं शिंदेंची बार्गेनिंग पॉवर घटली। महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या खेळात अजित पवारांच्या गुगलीमुळे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे। शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांनी एका अर्थानं मोठा धोका पत्करला होता। याचा प्रत्यय त्यांना लोकसभा निवडणुकीत आला। दुसरीकडे महायुतीतही त्यांची कोंडी केली जात होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसून बाहेर आल्यानंतर मळमळ होते असं वादग्रस्त विधान शिवसेनेचे तत्कालीन मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलं होतं। वाचाळ सावंत यांच्या विधानाला अजितदादांनी आता सडेतोड उत्तर दिलंय। सत्ता स्थापन करण्यात अजित पवारांचा पुढाकार दिसून येतोय। खासदार प्रफुल्ल पटेल दिल्लीत ठाण मांडून आहेत। पटेल आणि तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। प्रदेशाध्यक्ष नात्याने अमितभाईंचंही अभिनंदन करावं, त्यांचा आभार मानावे। याच सदिच्छा भेटीच्या पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी होता। माननीय पंतप्रधान महोदयांची सुद्धा अचानकच त्यावेळेला भेट झाली, कारण पंतप्रधान महोदय लोकसभेमध्ये होते, कार्यालयामध्ये वेळ मिळाली, त्यांनाही त्यांचंही अभिनंदन केलं, त्यांचंही ऋण व्यक्त केले। अजितदादांना सोबत घेऊ नका अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी जाहीरपणे केली होती। दुसरीकडे महायुतीत अजितदादांचा प्रवेश शिंदे गटालाही आवडलेला नव्हता। शिंदे गटानं पावलोपावली दादांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र आता दिवस बदललेत। शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते, मात्र दादांच्या राष्ट्रवादीमुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली अशी कबुलीच शिंदे गटानं दिली आहे। शरद पवार साहेबांनी 2014ला बिनशर्त पाठिंबा हा भाजपला दिला होता। तसाच पाठिंबा मुख्यमंत्री पदासाठी अजितदादांनी इथे दिल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली। शेवटी प्रेशर कमी झालं। शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये तुम्ही जेवढं प्रेशर तयार करता तेवढं तुम्हाला तुमची बार्गेनिंग पॉवर वाढते। ते प्रेशर कमी आमचं केल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आणि म्हणून कदाचित आज मुख्यमंत्रीपद आमच्याकडे जाऊ शकतं। राजकारणात हिशेब चुकता करण्याची संधी सर्वांना मिळत असते, मात्र त्यासाठी थोडा संयम बाळगावा लागतो। फडणवीस आणि शिंदेंमध्ये अंतर निर्माण झाल्यानंतर अजित पवारांनी परफेक्ट टायमिंग साधलंय। काका शरद पवारांकडून राजकीय धडे गिरवणाऱ्या दादांची महायुतीतही दादागिरी कायम राहणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।